पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नॉर्थ ईस्ट भागामध्ये दौरा। आसाम आणि त्रिपुरामध्ये पंतप्रधान मोदींची रॅली। आज कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या 2 प्रचार रॅली। मल्लिकार्जुन खरगे कर्नाटक आणि नागालँडमध्ये प्रचार करणार, तर सहारनपूरमध्ये प्रियंका गांधी करणार रोड शो। उत्तर प्रदेशात आज इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन। सकाळी 9 वाजता गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद। देशामध्ये एनडीएचा झंझावात कायम। मोदी हॅट्रिक करण्याची शक्यता। देशामध्ये एनडीए 373 जागांवरती जिंकण्याचा अंदाज, तर इंडिया आघाडी 155 जागांपर्यंत मजल मारेल। एबीपी माझा आणि सी वोटरच्या अंतिम ओपिनियन पोलमधनं माहिती समोर। सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीची पिछेहाट। महायुतीला 30 जागा, तर महाविकास आघाडीला 18 जागी विजय मिळण्याची शक्यता। मुंबईतल्या सर्व 6 जागांवरती महायुतीचा विजय होण्याचा अंदाज। कल्याण, ठाणे आणि पालघर सुद्धा महायुतीकडे जाईल, तर भिवंडीत मात्र शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळण्याचा अंदाज। एबीपी माझा सी वोटरचा सर्वे। सी वोटर आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोल। विदर्भात भाजप बाजी मारण्याचा अंदाज, तर मराठवाड्यामध्ये ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज, तर साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा पराभव होण्याची शक्यता। शाहू महाराज यांच्या विरोधात मंडलिक यांचं पारडं जड। सी वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक अंदाज। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा दबदबा राहण्याची शक्यता। शरद पवार गटाला 12 पैकी 5 जागा मिळण्याचा सर्वेचा अंदाज। सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार बारामती सुप्रिया सुळेंच्या बाजूने। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। उत्तर महाराष्ट्रातही भाजपचाच दबदबा। 6 पैकी 5 जागा भाजपकडे जाण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवींच्या विजयाचा एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेतून अंदाज। एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेमुळे जनतेच्या मनातील खासदार आपणच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। यापुढच्या काळातही जनतेचा प्रतिसाद वाढत जाईल। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना विश्वास। ओपिनियन पोलवरती नाही, तर मतदारांवरती अधिक विश्वास। रायगडमधनं मोठ्या फरकानं आपण निवडून येऊ, सुनील तटकरेंचं वक्तव्य। राणा दाम्पत्य आणि अडसू यांच्यातला वाद आज शमण्याची शक्यता। सकाळी 10 वाजता नवनीत राणा, रवी राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची भेट होणार आहे। अनेक वर्षांपासून अडसूळ आणि राणा वाद सुरू असताना आजच्या भेटीला महत्त्व आहे। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 21 राज्यातील 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान। यामध्ये आपल्या राज्यातल्या नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंचा प्रचार करतील। उमरेड आणि हिंगणा इथे प्रचार रॅलीचं आयोजन। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वेंगुर्ल्यामध्ये प्रचार सभा। यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा उपस्थित असतील। राणे आणि केसरकर एकत्रित महायुतीचा प्रचार करतील। अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही। 2019 पासूनच त्यांचं भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग सुरू होतं। रोहित पवारांचा हल्लाबोल। नागपूरमधील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची आज प्रचार रॅली। महाविकास आघाडीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडनं लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार विनोद पाटील यांच्या समर्थनात भाजप मैदानात। भाजपच्या नगरसेवकांनी काल रात्री घेतली भेट। 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्याच्या तळेगावमध्ये जाहीर सभा। रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा राज्यात मॅरेथॉन दौरा। 18 एप्रिल ते 11 मे पर्यंत शरद पवारांच्या प्रचार सभा। 22 दिवसात 50 सभांचं आयोजन। 4 दिवस सासूचे संपले, आता 4 दिवस सुनेचे येऊ द्या। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात। अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला। लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबातले संबंध सुधारू शकतात। सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य। तर बारामती आपलं कुटुंब आहे, त्यामुळे आपण अजिबातच एकटे नाही, सुनेत्रा पवारांना विश्वास। अजित पवारांनी घरावरतीच दरोडा टाकला।
शरद पवारांना घराबाहेर काढून पक्ष लुटला. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवरती निशाणा. विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा. वसंतदादा आणि काँग्रेसबद्दल बोलताना विशाल पाटील भाऊक. आपण पक्षावर एकतर्फी प्रेम केलं, विशाल पाटलांचं वक्तव्य. विशाल पाटलांवरती अन्याय झाला हे त्यांचा संघर्ष पाहिलेल्यांना ठाऊक आहे. वसंतदादांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी ते सक्षम आहेत, त्यामुळे त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सत्यजित तांबेंचं ट्विट. विशाल पाटलांची समजूत काढू आणि या विषयावरती तोडगाही काढू. आम्ही महाविकास आघाडी सोबतच राहू. नाना पटोलेंचं वक्तव्य. महायुतीमध्ये 9 जागांचं महाभारत सुरू. नाना पटोलेंचा टोला. सांगलीमध्ये काँग्रेसकडनं कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आपण माघार घेऊ. विशाल पाटलांचं वक्तव्य. विशाल पाटलांच्या मेळाव्यामध्ये 3 ठराव एकसंमतीनं मंजूर. यात विशाल पाटलांना काँग्रेसच्या चिन्हावरती उमेदवारी द्यावी. सर्वांना विचारात घेतल्याशिवाय पाटलांनी माघार घ्यायची नाही आणि काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही या बाबींचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.